शुभ सायं सर्वेभ्यः। व्यंजन संधि हम पढ़ रहे हैं। व्यंजन संधि में हमने अनुस्वार संधि, परसवर्ण संधि, जश्त्व संधि, अस्थाने च और तस्थाने ल, ये संधियां हमने पढ़ी है। ठीक है, यहाँ तक समझ में आया है? हाँ सर। हाँ ठीक है, सर। आज हम पढ़ रहे हैं अनुनासिक संधि। अनुनासिक संधि किसे कहते हैं? अनुनासिक वर्ण पहले समझ में आना चाहिए। कौन से वर्ण है अनुनासिक? अनुनासिक किसे कहते हैं? कौन बताएगा? पाचवी वर्गातले शेवटचे अक्षर ग, बरोबर. ञ, ण, न, म. प्रत्येक वर्गातील पाचवं पाचवं अक्षर म्हणजे अनुनासिक वर्ण आहेत. क च ट त प या पाच वर्गातील पाचवं पाचवं व्यंजन म्हणजेच ङ य ण न म ही काय आहेत? अनुनासिक वर्ण आहेत. तर काय नियम आहे? वर्गीय प्रथम व्यंजनाच्या पुढे कोणत्याही अनुनासिक कोणतेही अनुनासिक व्यंजन आले तर वर्गीय प्रथम व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन होते. वर्गीय प्रथम व्यंजनाच्या पुढे कोणतेही अनुनासिक आहे, क्या कहा? वर्गीय प्रथम व्यंजन के सामने कोई भी अनुनासिक आए तो वर्गीय प्रथम व्यंजन के स्थान पर उन्हीं के वर्ग का अनुनासिक वर्ण होता है. ठीक आहे, वर्गीय प्रथम व्यंजनाच्या पुढे कोणताही अनुनासिक वर्ण आला तरी वर्गीय प्रथम व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन होते. जसं क च्या पुढे कोणताही अनुनासिक व्यंजन आला तरी सुद्धा क च्या जागेवर क च्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन होईल. क ख ग घ ङ. ठीक आहे, च वर्गाच्या च च्या पुढे कोणताही अनुनासिक व्यंजन आले तरी सुद्धा च च्या जागेवर ञ, च छ ज झ ञ, च च्या वर्गातील अनुनासिक म्हणजे ञ हा वर्ण होईल. ठीक आहे, त्याच्या पुढे मात्र कोणत्याही वर्गातील अनुनासिक आला तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजेच काय, क च्या पुढे फक्त ngच आला पाहिजे असं नाही, तर पाच अनुनासिक व्यंजनांपैकी कोणतंही अनुनासिक व्यंजन वर्गीय प्रथम व्यंजनाच्या पुढे आलं तर त्यांच्या जागेवर त्यांच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन होणार आहे. नियम समजलाय? नियमामध्ये काही शंका आहे? नाही सर. ठीक आहे, म्हणजेच क च ट त प यांच्या जागेवर अनुक्रमे ङ य ण न म हे आदेश होणार आहेत. कधी? समोर ञ ङ य ण न म यांपैकी एखादा अनुनासिक आला तर. उदाहरण म्हणून इथे दिक अधिक नाथ, पूर्वपदाचा अंतिम वर्ण काय आहे, व्यंजन काय आहे, तर क आहे. त्याच्या पुढे नाथ चा न आलेला आहे, अनुनासिक वर्ण आहे, अनुनासिक व्यंजन आहे. त्यामुळे क च्या जागेवर ङ आदेश झाला, ङ, आणि शब्द काय तयार झालेला आहे? दिंगनाथ. समजतंय? हो सर. दिंगनाथ उदाहरण समझलंय? श्लोक समझ में आ रहा है? हाँ हाँ सर. श्लोक आपको अभी हाँ नहीं है सर. ये संधि, ये आपको 10th स्टैंडर्ड में है। जस्त्व संधि, तो स्थाने चे, सारी संधियां 10th सीबीएसई में, 8th में सर नहीं आपकी है। आवाज अटक के आ रही है. ये संधि आपको 8th स्टैंडर्ड में नहीं है, 10th स्टैंडर्ड के सिलेबस में है, बट अभी पढ़ लो अच्छे से। ठीक है। ठीक है सर. दूसरा उदाहरण देखो, षट धन मुखम। यहाँ पर वर्गीय प्रथम व्यंजन ट है, ट के सामने मुखम का म अनुनासिक आया है, इसलिए ट के स्थान पर ण होगा, क्योंकि ट वर्ग का अनुनासिक वर्ण ण है। ट ठ ड ढ ण, तो क्षण मुखम शब्द क्या बना? क्षण मुखम। वैसे जगत अधिक नाथ, यहाँ पर क्या शब्द, क्या शब्द बनेगा? सर आवाज नहीं आला.
हॅलो सर, काय म्हणले? आवाज नाही आला. येतोय आवाज आता? हा, आता आला. जगत अधिक नाथ काय पद बनेल? जगन्नाथ. जगन्नाथ. ठीक आहे, जगन्नाथ का? कारण की तच्या पुढे न हे अनुनासिक आलेलं आहे, म्हणून तच्या जागेवर त्याच्याच वर्गातील अनुनासिक म्हणजे त थ द ध न, आणि न ला न जोडून दिला जगन्नाथ. वाक धनमयम. वाङ्मयम. 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 इथे ग येणार नाही. मय. वाङ्मयम. समजतायत उदाहरण? हो सर. इथे वरती उदाहरण 3 दिले होते मी पहिल्या वर्गासाठी सोडवण्यासाठी. सांगा बरं याचं काय होईल? सात धन न. सात धन न काय रूप बनेल? 96. श्यान्न. 96. हम्म, बरोबर. श्यान्न. अस्मात धन नगरात. अस्मान नगरात. अस्मान नगरात. बरोबर. अस्मान नगरात. अस्मान नगरात. आणि याचा विग्रह काय होईल? श्यान्मेचा रुद्र त्यात प्लस न. त्यात प्लस न. न होईल का? श्यान्मे शब्द काय आहे? पद काय आहे? श्यान्मे. विग्रह काय होईल? स्यात प्लस मे. त्यात प्लस मे. स्यात प्लस मे. आता विग्रह कसा समजायचा आहे? तर नेहमी आता लक्षात ठेवायचं, या संधीमध्ये काय आहे, जे उदाहरणं या संधीची आहेत, अनुनासिक संधीची, त्या उदाहरणामध्ये दोन अनुनासिक वर्ण, दोन अनुनासिक व्यंजन आपल्याला एक दुसऱ्याला जोडलेले दिसणार आहे. म्हणजे दोन अनुनासिकाचं जोड अक्षर असणार आहे. जसं की इथे दिंगनाथ मध्ये ग आणि न जोडलेला आहे, ण आणि म. षण्मुखम न आणि म जोडलेला आहे. जगन्नाथ मध्ये न ला न जोडलेला आहे, दोन्ही अनुनासिक आहेत. वाङ्मयम ङ आणि म जोडलेला आहे, दोन्ही अनुनासिक आहेत. श्यान्न इथे सुद्धा न ला न जोडलेला आहे. अस्मान नगरात न ला न जोडलेला आहे, म्हणजेच दोन अनुनासिक जोड अक्षर बनलेली आहेत. आणि श्यान्मे इथे सुद्धा न आणि म जोडलेले आहेत, म्हणजे दोन अनुनासिक वर्ण जोड अक्षर तयार झालेलं आहे. आता विग्रह करताना काय लक्षात ठेवायचं आहे, तर ज्या शब्दामध्ये दोन अनुनासिक व्यंजन एकमेकाला जोडलेली असतील, त्यापैकी पहिलं जे अनुनासिक आहे ते अनुनासिक आदेश रूपाने त्या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. मग त्याचा उलटा विचार करायचा की हे अनुनासिक संधीचं उदाहरण आहे, त्यामुळे इथे न दोन अनुनासिक आहेत, तर त्यातलं पहिलं जे अनुनासिक आहे ते त्याच्या प्रथम वर्गीय प्रथम व्यंजनाच्या जागेवर झालेलं आहे. मग जे काही अनुनासिक असेल त्याचं वर्गीय प्रथम व्यंजन काय आहे ते विग्रहामध्ये करायचं आहे. जसं की श्याम मे या उदाहरणामध्ये दोन अनुनासिक वर्णापैकी न हे पहिलं अनुनासिक आहे. मग हे न कोणत्या वर्गीय व्यंजनातलं आहे? त्याचा वर्गीय प्रथम व्यंजन काय आहे? तर त हे त्याचं वर्गीय प्रथम व्यंजन आहे, न या अनुनासिक व्यंजनाचं. म्हणून आपण विग्रहामध्ये न च्या जागेवर त केला. स्यात अधिक मे. आणि पुढचं जे अनुनासिक असेल त्यापासून पुढचं जे पद आहे, द्वितीय अनुनासिकापासून पुढचं जे पद आहे ते मात्र जशाच्या तसं राहणार आहे. कारण की अनुनासिक संधीमध्ये आदेश कोणाच्या जागेवर होतो? वर्गीय प्रथम व्यंजनाच्या जागेवर आदेश होतात. उत्तर पदाच्या प्रथम वर्णाच्या जागेवर आदेश होत नाहीत. ते वर्ण तिथून पुढचं जे पद आहे, म्हणजेच उत्तर पद जे आहे
ते मात्र जशाच्या तसंच राहतं. जसं दिग्नाथ, यामध्ये दिक जे प्रथम पद आहे त्या क च्या ठिकाणी ग झालेला आहे, परंतु नाथ जे उत्तर पद आहे ते मात्र जशाच्या तसं राहिलेलं आहे. जसं षट अधिक मुखम, यामध्ये सुद्धा मुखम जे उत्तर पद आहे ते जशाच्या तसं राहिलेलं आहे, परंतु पूर्वपदाचा अंतिम जो ट आहे त्याच्या ठिकाणी न झालेला आहे. समजतंय विग्रह कसा करायचा आहे? संधियुक्त पदावरून विग्रह कसा करायचा आहे? हो सर. ठीक आहे. असं प्रत्येक संधीमध्ये हे जे सूत्र रूपाने मी इथे दिलेलं आहे, क च ट त प ध न ङ य न न म, ठीक आहे, आणि आदेश रूपाने ङ य न न म. तर हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, आणि कोणतंही एक उदाहरण जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा प्रत्येक संधी लक्षात राहणार आहे कायमस्वरूपी. समजलंय? हा सर. अनुनासिक संधी समजलीये? काही शंका आहे? एकच संधी आपण रोज घेऊयात की घ्यायच्यात पटपट? आवाज नाही. एक मिनिट.